नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपल्या गिरिजाचे बाबा आता हॉस्पिटलमधून घरी आलेले असतात। तेव्हा अर्जुन हा गिरिजाच्या घरी येतो। तर अर्जुनला बघून गिरिजाला खूप आनंद होतो। इकडे गिरिजा बोलते की अहो अर्जुन दादा आतमध्ये या ना। त्यानंतर अर्जुन आतमध्ये येतो। त्यावेळेस इकडे गिरिजा त्यांना पिण्यासाठी पाणी देते। त्यावर इकडे गिरिजा बोलते की अहो सायली ताईंना का नाही आणलं। तेव्हा इकडे अर्जुन बोलतो की तिला काहीतरी काम होतं। काय हो काका, तुमचं ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालं की नाही? स्वतःची काळजी घ्या। आई वडिलांची तब्येत जर बरी नसेल तर त्याचा त्रास आपल्या मुलांना खूप होतो, असं अर्जुन बोलत असतो। तेव्हा इकडे गिरिजाचे बाबा बोलतात की माझ्या गिरिजाला खूप त्रास झाला या गोष्टीमुळे, असं पण गिरिजाचे बाबा अर्जुनला सांगतात। त्यावर गिरिजा बोलते की बाबा तुम्ही हे काय बोलताय? असं कुठं असतं का हो बाबा? शेवटी आपल्या घरच्या लोकांसाठी केलेल्या गोष्टींचा कुठे त्रास होतो का हो बाबा? असं गिरिजा जी आहे ती आपल्या या बाबांना बोलत असते। त्यानंतर गिरिजा ही अर्जुनला बोलते की अर्जुन दादा मला सांगा, तुमचे वडील जर असते तर तुम्ही काय केलं असतं? तर अर्जुन बोलतो की मी पण हेच केलं असतं। तर दुसरीकडे उर्वशी जी आहे तिला भेटण्यासाठी ही आपली तन्वी येते। तन्वी बोलते की काय हो उर्वशी मॅडम, तुम्हाला आता बेल मिळाली म्हणून समजा। आता मी इतका काय बेस्ट वकील तुमच्यासाठी शोधून काढलाय। आता आपण इथे गप्पा मारत आहेत ना, त्याच वेळेस सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण होतील, असं पण तन्वी जी आहे ती उर्वशीला बोलत असते। त्यावर उर्वशी आता तन्वीचे खूप आभार मानते आणि बोलते की तू वेळेवर मला खरोखर बेल मिळवून दिली, खरोखर मला खूप आनंद झालाय, असं उर्वशी बोलत असते। त्यावर तन्वी बोलते की अहो तुम्ही माझ्या अगदी मावशीसारखे आहात, कधी ना कधी माझ्यासाठी तुम्ही उभ्या राहताल की नाही, असं तन्वी बोलत असते। तेवढ्यामध्ये इकडे सावीचा कॉल तन्वीला येतो। आता तन्वी सावीशी बोलते आणि तो फोन ह्या उर्वशीला बोलण्यासाठी देते। तेव्हा उर्वशी बोलते की खरोखर तन्वी खूप चांगली आहे, मला बघ किती व्यवस्थित टायमिंगवरती तिने बेल मिळवून दिली आहे, असं पण इकडे ही सावी या उर्वशीला बोलते। तर सावीला ही उर्वशी बोलते की काही जरी झालं तरी तुझं लग्न जे आहे ते मी रुद्रशीच लावून देणार, असंही उर्वशी सावीला बोलते। तेवढ्यामध्ये तन्वी बोलते की काय सावीचं लग्न? मला तर माहीतच नाही, मी येईल बरं का नक्की लग्नाला, असंही तन्वी जी आहे ती उर्वशीला बोलते। तर उर्वशी बोलते की अगं तू आता ह्या आपल्या सावीची करवरीच बरं का, असं पण इकडेही उर्वशी बोलत असते। त्यानंतर तन्वी तेथून जाते। त्यानंतर उर्वशी आपल्या मनाशी बोलते की गिरिजा लोखंडे, तुझी लायकी दाखवायला मी आता जेलमधून बाहेर आले लवकरच, असं पण ही उर्वशी आत्या आपल्या मनाशी बोलत असते। दुसरीकडे असं बघायला मिळतं की गिरिजाचे बाबा जे असतात ते इकडे किचनमध्ये जातात। अर्जुन जो आहे अर्जुन आता उठून उभा राहतो आणि गिरिजाला बोलतो की गिरिजा तू काहीतरी लपवतेस। गिरिजा बोलते की नाही अर्जुन दादा, मी नाही लपवत। तेव्हा इकडे अर्जुन लगेच बोलतो की आत्ता बाबा काहीतरी सांगत होतेस, तू का बाबांना बोलण्यापासून थांबवलं? तेव्हा गिरिजा बोलते की नाही हो अर्जुन दादा, तसं काहीच नाही। त्यावर अर्जुन बोलतो की नसेल तर अतिउत्तम। त्यानंतर इकडे नागेश्वरचं बोलणं जे आहे ते गिरिजाला आठवत असतं। गिरिजाने आपल्या सायलीच्या सांगण्यावरून ह्या नागेश्वरच्या मुलाशी लग्न करण्याचा जो निर्णय घेतलेला असतो ते सर्व क्षण गिरिजाच्या डोळ्यासमोरून येतात। त्यानंतर इकडे गिरिजा ही अर्जुनला बोलते की अर्जुन दादा, मला सायलीने ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ना त्याच मी करू राहिले आहेत। माझ्या कुटुंबाच्या भल्यासाठी मला जे काही निर्णय घ्यावे लागले ते तर घ्यावेच लागले आहे। तेव्हा अर्जुन बोलतो की हे बघ सायली, तू जो काही निर्णय घेतला आहे तो तर विचार करूनच घेतला आहे, कारण तू खूप हुशार आहेस गिरिजा, मला माहीत आहे, असं अर्जुन या गिरिजाला बोलतो आणि तो आता गिरिजाच्या घरातून बाहेर पडतो। त्यानंतर गिरिजा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की आता मला उद्यापासून त्या नागेश्वरच्या घरी राहायला जायचं आहे। जे काही नशिबाच्या गोष्टीने आपल्या आयुष्यात येणार आहे त्याला तर तोंड द्यावंच लागणार ना, असं गिरिजाही आपल्या मनाशी बोलत असते। दुसरीकडे आता रुद्र जो आहे, रुद्र इकडे या महादेवाच्या मंदिरात असतो। मित्रांनो तेवढ्यामध्ये हा रुद्रच्या मागावरती असलेला हा व्यक्ती जो आहे ना त्याने आता आपल्या हातामध्ये खूप मोठा चाकू घेतलेला असतो बरं का। तो बोलतो की आता मी तुला काही गावी जाऊन देणार नाही, असं हा व्यक्ती आपल्या मनाशी बोलतो। बिचारा रुद्र महादेवाचं दर्शन घेत असतो। इकडे ज्यावेळेस रुद्र हा समोर असतो तेव्हा हा व्यक्ती जो आहे तो आता पाठीमागून रुद्रच्या येऊन उभा राहतो। त्यावेळेस मित्रांनो हा रुद्र पुढे दर्शन घेत असतो आणि हा व्यक्ती जो आहे तो जेव्हा या रुद्राला मारण्यासाठी पाठीमागून येत असतो तेव्हा मात्र एक खूप मोठा महादेवाचा इथे चमत्कार दाखवलेला आहे बरं का त्यांनी। कारण मित्रांनो हा जो काही व्यक्ती आपल्या या रुद्राला मारण्यासाठी आलेला असतो ना तेव्हा तो लगेच तिथे चक्कर येऊन पडतो। बघा मित्रांनो महादेवाचा चमत्कार त्यांनी किती मस्त दाखवलाय।
खरंच महादेव जो आहे तो खरोखर खूप श्रेष्ठ देव आहे. महादेवाचं जे काही आपल्या रुद्राने हे जे काही व्रत केलेलं असतं त्याचं फळ त्याला मिळालेलं असतं. आणि मित्रांनो, कधी महादेवाची जर आपण सेवा केली तर त्याचं जे काही आपल्याला फळ आहे ते मिळाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, मी सुद्धा अगदी महादेवाची अगदी छान प्रकारे सेवा करते बरं का. तर इकडे असं बघायला मिळतं की जेव्हा इकडे हा रुद्र जो आहे तो पाठीमागे वळून बघतो तर हा व्यक्ती खाली बेशुद्ध होऊन पडलेला असतो. तो खूप घाबरतो. रुद्राला माहीतच नसतं की हा व्यक्ती आपल्याला मारायला आलाय. त्यावेळेस इकडे हा रुद्र जो आहे तो ह्या व्यक्तीची ही अवस्था बघून खूप घाबरतो. तर दुसरीकडे मोनू आणि गिरिजा हे दोघेही घराबाहेर पडलेले असतात. तेव्हा गिरिजाचे बाबा बोलतात की अगं गिरिजा, तुला कुणाची नजर नको बरं का लागायला, असं पण इकडे गिरिजाचे बाबा गिरिजाला बोलतात आणि ते गिरिजाची दृष्ट काढतात. तेव्हा मोनू जवळ उभा असतो. आता गिरिजा ही खूपच खुश होते. ती बोलते की बाबा तुमचं काय हे. तेव्हा इकडे मोनू जो आहे तो आपल्या दिदीकडे खूप खुश होऊन बघतो. दुसरीकडे आता नागेश्वर जो आहे तो सुभानरावला बोलतो की आता ती मुलगी एकदा घरी आली की आपण तिच्या सह्या करून घेऊयात. तेव्हा इकडे वासंती बोलते की गिरिजा येणार आहे ना. तेव्हा इकडे नागेश्वर लगेच बोलतो की तुला काय करायचं. तेव्हा इकडे वासंती बोलते की अहो, मला वाटलं होतं तिच्यासाठी एखादी साडी घेऊयात. तेव्हा इकडे नागेश्वर लगेच बोलतात की वा वा वा, आता काय आपण खणा नारळाने ओटीच भरण करूया आपल्या गिरिजाचं. येऊ द्या गिरिजाला इकडे आणि उद्या सर्व फोटो पेपरला काढा, तिचे सर्व फोटो पहिल्या पेपरला टाका, असं पण इकडे हे नागेश्वर जो आहे तो सुभानरावला सांगत असतो. तेव्हा वासंती बोलते की मी जे ऐकलं ते खरं आहे का, असं पण इकडे वासंती जेव्हा बोलत असते तेव्हा नागेश्वर बोलतो की काय, आता तर तू नको नको ते ऐकायला लागली, असं नागेश्वर वासंतीला बोलतात. तर नागेश्वर बोलतो की उद्या ती मुलगी घरी येणार आहे आणि एकाच दगडामध्ये मी 2 पक्षी मारणार आहे. कारण एक म्हणजे त्या मुलीचं नशीबचा वापर मला करायचा आहे आणि दुसरा म्हणजे एकदा की मी आमदार झालो की मग अजिबात मला कुणी अजिबात काहीच म्हणणार नाही, असं पण इकडे नागेश्वर जो आहे तो वासंतीला बोलत असतो. मोनू जो आहे तो आपल्या तायडीला बोलतो की तायडी मला घास भरव ना. तेव्हा इकडे गिरिजा बोलते की काय रे, काय चाललंय तुझं. तेव्हा इकडे गिरिजा बोलते की आता उद्यापासून मी नसणार आहे बरं का, तुला घास भरवायला, मग काय करशील. त्यावेळेस इकडे आता गिरिजाची आई ती आपल्या मोनूला घास भरवते. गिरिजाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण ती आपल्या बाबांनाही घास भरवत असते, इकडे मोनूलाही भरवत असते. आता ही गिरिजा मोनूलाही आणि आपल्या बाबांना सोडून इकडे ह्या नागेश्वरच्या घरी जाणार असते. तेव्हा इकडे ह्या मोनूला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर गिरिजा ही मोनूच्या सुद्धा डोक्यावरून हात फिरवते. दुसरीकडे वासंती जी आहे, वासंती इकडे जेव्हा आलेली असते तेव्हा मात्र इकडे ही गिरिजा जी आहे ती इकडे घरी असते. परंतु आता उर्वशी जी आहे ती नागेश्वरच्या घरी आलेली असते. ती बोलते की काय मग दादा, तू असं नव्हतं करायला पाहिजे रे, माझ्या बाबतीत खूप वाईट केलं तू, असं पण इकडे ही उर्वशी जी आहे ती नागेश्वरला बोलत असते. तर इकडे ही उर्वशी जी आहे ती नागेश्वरला बोलते की काही जरी झालं तरी मी रुद्राचं लग्न जे आहे ते होऊन देणार नाहीये, असं जेव्हा ही उर्वशी बोलत असते तेव्हा आता नागेश्वर खूप चिडतो आणि तो या उर्वशीला मारण्यासाठी खूप मोठा दांडा उचलतो. तेव्हा उर्वशी बोलते की किती जरी काही झालं तरी नाहीच होऊन देणार मी त्याचं लग्न, असं पण इकडे उर्वशी बोलत असते. वाटेल ते होईल, परंतु ह्या घरची सून जी आहे ती गिरिजा नाही तर मी म्हणेल तीच होईल, असं उर्वशी जी आहे ती नागेश्वरला बोलत असते आणि लगेच रूममध्ये निघून जाते. आता इकडे वासंती समोर असते. दुसरीकडे गिरिजा जी आहे ती मोनूला आपल्या मांडीवरती घेऊन झोपलेली असते. मोनू आपल्या गिरिजाला बोलतो की तू पुन्हा येणार नाहीस काय ह्या घरी. तेव्हा गिरिजा बोलते की येणार आहे मोनू मी, बाबांनाही आणि तुला भेटायला मी येत जाईल, असं गिरिजाही बोलते. परंतु फक्त मला राहता येणार नाही, तू मला येणार ना मोनू भेटायला तिकडे, असं गिरिजाही मोनूला विचारते. देवी आई माझ्या मोनूचा आणि देवी आई माझ्या बाबांचा सांभाळ कर तू, असं ही गिरिजा देवी आईला सांगत असते. आणि दोघांनाही मांडीवरती त्यांचे डोके जे आहे ते गिरिजाच्या मांडीवरती असतात. गिरिजाला आता काहीच आठवत नसतं, परंतु गिरिजाचे बाबा जे असतात त्यांनी प्रभासनी आपल्याला ही मुलगी कशी दत्तक दिली आणि ही मुलीने माझ्यासाठी किती केलं, पोटची मुलगी नसताना सुद्धा या मुलीने माझ्यासाठी खूप काही केलं, असं गिरिजाचे बाबा जे आहे ते आपल्या मनाशी बोलत असतात. गिरिजाचे बाबा जे आहे ते आपल्या मनाशी बोलतात की मी आता गिरिजाला सर्व सत्य सांगून टाकू का. तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.